जनसुरक्षा विधेयकावरनं काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते विजय वडेट्टीवार यांना हायकमांडची नोटीस. सभागृहामध्ये विधेयकाला विरोध न केल्याबद्दल स्पष्टीकरण मागितलं. उद्धव ठाकरेंनी सामनाला दिलेल्या मुलाखतीचा नवा टीजर संजय राऊतांकडून जारी. 19 आणि 20 जुलैला प्रसारित होणार मुलाखत. 2029 पर्यंत आम्हाला विरोधी वाकावरती येण्याचा स्कोप नाही, पण इकडे येण्याबाबत तुम्ही विचार करू शकता. मुख्यमंत्री फडणवीसांची भर सभागृहात. एकनाथ शिंदेंसमोरच उद्धव ठाकरेंना ऑफर. अंबादास दानवेंच्या निरोप समारंभानंतरच्या फोटो सेशनमध्ये उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये. नजरानजर टाळताना शिंदे कॅमेऱ्यात कैद. दोघांनी एकमेकांच्या शेजारी बसणंही टाळलं. एका महिन्यात न्याय मिळाला नाही तर जीवन संपवणार. ज्ञानेश्वरी मुंडेंचा सरकारला गंभीर इशारा. मुलांच्या डोक्यातले मारेकऱ्यांना मारण्याचे विचार संपवण्यासाठी न्याय देण्याची मागणी. कोकणात होणार ऑटोमोबाईल हब. केंद्र सरकारचा हिरवा कंदील. प्रदूषणकारी प्रकल्प टाळण्यासाठी कोकणवासियांची मागणी केंद्राकडून मान्य. खासगी शिकवण्यांवरती चाप आणण्यासाठी लवकरच कायदा अस्तित्वात येणार. इंटिग्रेटेड कॉलेजेसना वेसण घालण्यासाठीच्या कायद्याचा मसुदा लवकरच. शिक्षण मंत्री दादा भुसे यांची विधानसभेत माहिती. जम्मू आणि काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा द्या. राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगेंचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र. पावसाळी अधिवेशनातच विधेयक आणण्याची मागणी. मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांकडून स्वागत. जुनाट शस्त्रास्त्रांनी आजची युद्ध कशी जिंकणार? तिन्ही सैन्य दलाच्या प्रमुखांचा सवाल. आयात शस्त्रास्त्रांवरती अवलंबून राहण्यानं लष्कर कमकुवत होत असल्याचं निरीक्षण. लातूर हिंगोलीमध्ये पावसाची दडी. पावसाअभावी लाखो हेक्टरवरचं पीक धोक्यात. दुबार पेरणीचं संकट ओढवण्याची शेतकऱ्यांना. पुणे शहरातला पाणीपुरवठा आज बंद. पर्वती, चांदणी चौक आणि वारजेमधल्या जलवाहिन्यांच्या दुरुस्तीच्या कामांमुळे पाणीपुरवठा पूर्ण बंद राहणार. तर उद्या नवी मुंबईत पाणीपाळी. 18 दिवसांनी अंतराळातून परतल्यानंतर शुभांशू शुक्लांची कुटुंबासोबत भेट. प्रियजनांना भेटणं हे अंतराळ उड्डाणं इतकंच अद्भुत. पत्नी आणि मुलासोबतच्या भेटीचे फोटो शेअर करत भावना व्यक्त केल्या. पहिल्या वनडेमध्ये भारताच्या महिलांचा इंग्लंडवरती 4 विकेट्स राखून विजय. दीप्ती शर्मा, जेमिमा रॉड्रिग्स, प्रतिका रावलची दमदार फलंदाजी. आषाढी यात्रेमध्ये विठुरायाच्या खजिन्यामध्ये विक्रमी 10,85,00,000 रुपयांचं उत्पन्न जमा. 10 लाख भाविकांना मिळालं विठ्ठलाचं पद आणि मुखदर्शन. हेडलाईन्स. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.